श्री स्वामी समर्थ सर्वांना। सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि हा माझा मिनी ब्लॉग आहे। तर माझं घरचं सगळं आवरलेलं आहे। मी आरवला नाहूंसाठी स्वयंपाक बनवते, तसा माझा तर आज उपवास आहे। माझी आज खूप लवकर पूजा झाली, अगदी ब्रह्ममुहूर्तावरच झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्या दोघांचं आवरून देते आणि मला केंद्रात पण जायचं आहे। तर आरव पण गेला, आहो पण गेले आणि माझं झालेलं आहे सगळं, नित्यसेवा वगैरे झालेली आहे माझं आवरून। मी आता केंद्रात जायची तयारी चालू आहे माझी, कारण स्वामींचं पूजन करायचं आहे आज आणि माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे आज। आणि मग मी केंद्रात जायला निघाले, तर माझ्या मैत्रिणी पण येणार आहेत आज म्हणजे। तर बघू आता कसं होतं आहे तसं। तिथं काही जास्त व्हिडिओ मी घेणार नाही, कारण मी तिथं सेवेसाठी चाललेली आहे। आणि नंतर मी गेले स्वामींचं पूजन, गेल्याबरोबरच माझा नंबर आला, कारण मी सगळ्यात लवकर गेले होते घरचं आवरून। त्याच्यानंतर मग स्वामींचं पूजन केलं मी। स्वामीं तर गुरु आहेत माझे, त्यामुळं स्वामींना काय मागायचं, देणारे तर स्वामी आहेत। आणि अगदी प्रसन्न मनाने मी स्वामींचं पूजन केलं। आणि हा दरबार जो आहे ना, हा आता रिनोव्हेट झालेला दरबार आहे। आणि नंतर तो दादा आणि मावशी मला माझ्याकडून पूजन करून घेत होत्या। तसं तर दरवर्षीच मी करत असते, पण यावेळी आणखीन छान वाटत होतं, कारण दरबार नवीन झाला होता इथला आणि पूर्ण पहिलीच गुरुपौर्णिमा आहे म्हणजे नवीन दरबार झाल्यापासून इथली। तर असा आहे हा दरबार, छान आहे। मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही, कारण बाहेर खूप रांगा लागल्या होत्या स्वामी पूजनासाठी। त्याच्यानंतर हे बघा, महाराजांचा असा छान असा दरबार नवीन म्हणजे बनवलेला आहे। त्याच्यानंतर मी स्वामी पूजन करून घेतलं। नंतर माझं स्वामी चरित्राचं जे पारायण आहे 1 ते 21 अध्यायाचं, ते माझं वाचून झालं होतं। त्याच्यानंतर मनीषाताई आल्या होत्या आणि मनीषाताई म्हणजे माझी मैत्रीण आहेत, पाठीमागं बसलेत बघा त्या। तर ह्या उशिरा आल्या होत्या, त्यामुळे ह्यांचं अजून राहिलं होतं, ह्या वेटिंगवरच होत्या। पण म्हटलं आता झालं आहे माझं वाचून, तर 10:30 पण वाजत आले, तर आरती करूनच जावं म्हणून मी इथं बसले होते। तर आरतीला आम्ही उभं राहिलो बघा, आरती झाली, मी तीर्थप्रसाद घेऊन घरी आले। आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।